तुळशीदास लिहितात, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. हातांची ओंजळ बनवून त्या धारांनी शबरीने प्रभूंचे चरण धुतले. आसनावर प्रभूंना बसवले आणि ते बोरे खाऊ लागले. प्रत्येक बोर चाखून ते गोड आहे की नाही हे पाहून शबरी ते रामाला देत होती. तिला वाटत होते की एखादे आंबट बोर भगवानला अर्पण न हो, किंवा ती इतकी भावविभोर झाली होती की आपण काय करतो आहोत याचे तिला भान नव्हते. राम शबरीच्या बोरांची खूप स्तुती करत होते. रामाने पाहिले की लक्ष्मण बोरे फेकून देत आहे. तेव्हा अर्धे बोर स्वतः खाऊन मग अर्धे बोर ते लक्ष्मणाला देत. आता तर लक्ष्मणाला नाही म्हणता आले नाही, खावेच लागले.